नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 14व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मेहरबाबांच्या विचित्र कारकिर्दीविषयी आणि अजब वागणुकीविषयी स्वीकार करता येण्यासारखा काही खुलासा असू शकेल का? वरवर पाहता त्यांना सहजपणे ढोंगी बदमाश ठरवता येण्यासारखं होतं. असं केलं तरी त्यांच्या आयुष्यातील कित्येक घटनांचा खुलासा होत नव्हता आणि त्यांना असं विशेषण लावलं हेही उघडपणे अन्यायकारक होतं. मी आपला सरळ मुंबईच्या खांडावाला या न्यायाधीशांनी दिलेला खुलासा ग्राह्य धरला. मेहरबाबांना लहानपणापासून ते ओळखत होते. त्यांच्या मते ते खरोखरच एक प्रामाणिक मनुष्य होते, पण चुकीचे होते. हा खुलासा तसा चांगला असला तरी माझ्यासाठी तो पुरेसा नव्हता. मेहरबाबांच्या चारित्र्याचं थोडंसं विश्लेषण केल्यास त्यांच्याविषयीच्या माझ्या मताला समजून घेता येईल. मी आधीच उल्लेख केला आहे की अहमदनगरमधल्या माझ्या पहिल्या भेटीत त्यांचा शांत आणि मृद दृष्टिकोन माझ्या मनाला स्पर्शून गेला होता. मला त्यांनी प्रभावित केलं होतं. पण माझ्या नाशिकमधल्या मुक्कामात दररोज घडणाऱ्या घटनांमधून मला हा शांतपणा दुर्बल मनाचा आणि मृदुता दुबळ्या शरीराची होती असं उघडपणे दिसून आलं. मला आढळून आलं की ते अस्थिर आणि धडसोड वृत्तीचे होते. त्यांच्यावर इतरांचा आणि परिस्थितीचा चटकन प्रभाव पडायचा. त्यांची छोटी टोकदार हनुवटी हे सुचवत होती. शिवाय अचानक विनाकारण लहरी वागणं हेही त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. ते अत्यंत भावनाशील व्यक्ती होते हे तर उघडच होतं. त्यांचं नाट्यमय वागणं म्हणजे मौन पाळून वर्णाक्षरावर तक्त्याद्वारा संवाद साधणं, काहीतरी देखावा सादर करायची बालिश पण पौरात्य आवड, ह्या गोष्टी स्वतःला नाट्यमय रीतीने व्यक्त करण्याच्या त्यांच्या आवडीची साक्ष पुरवत होत्या. जणू ते स्वतःसाठी नव्हे तर दर्शकांसाठी जगत होते. जगाच्या रंगमंचावर जरी ते एका गंभीर पात्राची भूमिका बजावत असल्याचं त्यांना वाटत असलं तरी त्यांचा अभिनय पाहणाऱ्यांना त्यात विनोदाचं तत्त्व दिसत असल्यास त्यांना दोष देता येणार नाही. माझं स्वतःचं अनुमान असं आहे की म्हाताऱ्या मुस्लिम फकीर स्त्रीने हजरत बाबाजांने त्यांच्या स्वभावात खरोखरच खूप उलथापालथ माजवून दिल्यामुळे त्यांचं संतुलन ढळलं. खरं तर ते अशा परिस्थितीत घेरले गेले जी ना त्यांना अवगत होती ना इतरांना. त्या स्त्रीचा मला आलेला अनुभव अगदी अल्पकाळासाठी जरी होता तरी तो अतिशय उल्लेखनीय होता. तिच्यात अशी विलक्षण शक्ती होती जी एखाद्या कठोर बुद्धिवाद्यालाही हलवून टाकण्यासाठी पुरेशी होती हे मला पटलं होतं. पण मला कळत नव्हतं की हजरत बाबाजांनी अचानक मेहरबाबांच्या शैक्षणिक कारकिर्दीत दखल देऊन त्यांना त्यांच्या मार्गापासून विचलित करून अशा वाटेवर का आणून सोडलं असावं ज्याचा परिणाम केवळ हास्यास्पद प्रहसनात झाला. परंतु तो परिणाम खरोखरच इतका महत्त्वपूर्ण होता का हे अजून ठरायचं होतं. पण मला एवढं नक्कीच माहीत होतं की या स्त्रीत असं काहीतरी होतं ज्यामुळे मेहरबाबांच्या बाबतीत ते घडलं असावं, ज्याला आपण पायाखालची जमीन सरकणं असं म्हणतो. तिने त्यांच्या कपाळाचं घेतलेलं चुंबन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याद्वारे तिच्यातील गूढ अलौकिक दिव्यत्व त्यांच्यात प्रतिकात्मक रीतीने संक्रमित केलं. या घटनेनंतर त्यांचं डोकं फिरलं होतं. ही गोष्ट त्यांच्या जीवनातील नंतर घडलेल्या घटनांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. या घटनेसंदर्भात बोलताना ते एकदा म्हणाले होते, माझ्या मनाला एवढा मोठा धक्का बसला होता की मी कितीतरी काळ जोरजोरात हेलकावत राहिलो. त्यावेळी ते या गोष्टींसाठी सज्ज नव्हते हे उघड होतं. ज्याला यौगिक दीक्षा म्हणता येईल असा त्या स्त्रीने केलेला अनुग्रह ग्रहण करण्यासाठी त्यांना तेव्हा ना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण मिळालं होतं ना कोणाचं शिष्यत्व लाभलं होतं. त्यांचा शिष्य अब्दुल्लाने सांगितलं, तरुणपणात जेव्हा मी बाबांचा मित्र होतो तेव्हा त्यांना धर्म किंवा तत्त्वज्ञानात अजिबात रस नव्हता. फक्त खेळात, विविध क्रीडा प्रकारात मौज मजेची आवड असायची. आमच्या शाळेच्या कार्यक्रमात आणि वादविवाद स्पर्धेत ते नेहमी आघाडीवर असायचे. पण ते असे अचानक आध्यात्मिक बाबतीत गुरफटून गेल्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो. माझा विश्वास आहे की या अनपेक्षित अनुभवामुळे तरुण मेहर बरेच असंतुलित भ्रमिष्ट झाले असावेत. या अनुभवानंतर ते भ्रमिष्ठासारखे वागू लागले होते, यंत्रमानव बनले होते, अर्धवट वेडसर झाले होते. यावरून वरील गोष्टींना समर्थनच मिळतं. पण आताही ते पुरेपूर शहाणे झाले होते हे स्पष्ट होत नव्हतं. काही लोकांच्या मते धर्माचा दिला गेलेला असा ओव्हरडोस, यौगिक समाधी किंवा गूढ परमानंदाची स्थिती व्यक्तीवर तोच परिणाम साधते जी विशिष्ट मादक द्रव्याच्या अतिरेकी सेवनाने निर्माण होते. थोडक्यात मला खात्री वाटत होती की मेहरबाबा त्यांच्या सुरुवातीच्या उच्च मनस्थितीतून अजूनही बाहेर आलेले नाहीत आणि त्यांच्या असंतुलनातून अद्याप सावरले नाहीत.
ज्या प्रचंड धक्क्यामुळे लहान वयात त्यांच्या मानसिक क्षमता बधीर झाल्या होत्या त्या अजून बधिरावस्थेतच असाव्यात. त्यांच्या वेळोवेळी दिसून आलेल्या असाधारण वर्तनाचा याहून वेगळा असा काहीच खुलासा मी करू शकत नव्हतो. एकीकडे त्यांच्यात सगळे गुण दिसत होते, प्रेम, मार्दव, धार्मिक ओढ वगैरे. पण दुसरीकडे त्यांच्यात मनोविमनस्कतेची लक्षणंही आढळत होती. त्यांच्या संबंधित सगळ्याच गोष्टीत ते अतिशयोक्ती करायचे. तात्पुरती आध्यात्मिक अत्यानंदाची स्थिती अनुभवणाऱ्या उत्साही धार्मिक लोकांचीही अशीच अवस्था असते. त्यांच्यात अशी जाणीव उत्पन्न होते की त्यांच्या बाबतीत अनोखं, भव्य, दिव्य असं काहीतरी घडतंय. मेहेर यांच्यासारखे वाटेल तसे आध्यात्मिक दावे करण्याची त्यांची दुसरी अवस्था असते. त्यानंतर ते नवनवीन विचित्र पंथ वा संप्रदायांची, समाजाची स्थापना करतात आणि स्वतःला त्यांचा प्रमुख घोषित करतात. मग शेवटच्या अवस्थेत काही फाजील धीट लोक आपण ईश्वर असल्याचा दावा करतात. त्यांना वाटतं जणू ते सगळ्या मानवजातीचा उद्धार करण्यासाठीच अवतरले आहेत. मला भारतात असं आढळून आलं की योगशास्त्राच्या अभ्यासासाठी स्वतःला वाहून घेतलेल्याला जी दिव्य जाणीव होईल ती उच्चानंदाची जाणीव आपल्यालाही व्हावी ही इच्छा काही लोकात असते. असं वचन योगशास्त्रही देतं. पण त्यासाठी लागणारं प्रशिक्षण आणि शिस्त या रूपात मोजावी लागणारी किंमत मोजायला मात्र ते तयार नसतात. म्हणून ते अफू, गांजा अशा मादक द्रव्यांचं सेवन करतात आणि त्या दिव्य देहातीत पारलौकिक अनुभूतीचा फसवा अनुभव घेतात. मी या द्रव्याच्या आहारी गेलेल्या व्यसनी लोकांचं वर्तन पाहिलं आहे आणि मला त्या सगळ्यांमध्ये एक गुण की अवगुण दिसून येतो. तो म्हणजे ते त्यांच्या जीवनातील लहान किंवा मोठ्या घटनेला प्रचंड मोठं रूप देतात. ते त्या घटनांविषयी तुम्हाला खोटं सांगतील, पण त्यांचा ठाम विश्वास असतो जणू ते तुम्हाला खरंच सांगत आहेत. म्हणून छिन्न मनस्कता नावाची एक मानसिक विकृती त्यांना जडते, जिच्यात व्यक्ती स्वतःच्या महानतेविषयी भ्रामक, चुकीच्या पण ठाम समजुती बाळगून बसते. एखादी स्त्री त्यांच्याकडे बारकाईने पाहते असं त्यांना जाणवलं की झालं, ते लगेच ती आपल्यावर प्रेम करीत असल्याचे जाळे स्वतःच्या मनात विणू लागतात. स्वतःचेच निर्णय केलेल्या महानतेच्या अवतीभोवती त्यांचं जग फिरत असतं. स्वतःच्या अद्भुत शक्तींविषयी ते इतके ठामपणे प्रतिपादन करतील की खरोखरच ते म्हणतात तशा दिव्य शक्ती त्यांच्यात असतील असं आपल्यालाही वाटू लागतं. तसंच एका अतर्क्य, अचानक उद्भवलेल्या लहरीतून त्यांच्या कृती घडत असतात. अशा दुर्दैवी लोकांमध्ये त्यांच्या जीवनात दिसून येणारी काही वैशिष्ट्य मेहेरबाबांच्या जीवनातही आढळतात. पण असं असूनही हे लोक ज्या वाईट कृत्यांच्या दलदलीत फसू शकतात तिथपर्यंत त्यांची अधोगती कधीच झाली नाही, कारण त्यांच्या स्वभावधर्माचा उगम एखाद्या मादक द्रव्यातून न होता एका आध्यात्मिक सौम्य अनुभवातून झाला आहे. तत्ववेत्ता नित्सेच्या शब्दात सांगायचं तर पारसी मसीहा म्हणजे एक मानवच, कारण शेवटी सगळे मानवच आहेत. ते आपल्या मौनाचा भंग केव्हा करतील याविषयीही बराच बाऊ केला जातो. जणू असं वाटावं ते आपलं मौनभंग करायला कधी दजावतील तरी का. पण ते सांगायला जास्त विचार करण्याची गरज नाही की त्यांचा आवाज जर कधी काळी जगाने ऐकलाच तरी तो निरर्थक ठरेल, कारण शाब्दिक वल्गना चमत्कार घडवू शकत नाहीत. त्यांची भविष्यवाणी खरी ठरेल किंवा ठरणारही नाही ही गोष्ट विशेष महत्त्वाची नाही. महत्त्व या गोष्टीला आहे की ते स्वतःच विश्वासाच्या कसोटीवर खरे उतरत ते दिलेले वचन पाळत नाहीत. त्यांचं भविष्यकथन खरं ठरत नाही. त्यांचं वागणं अहमन्यतेचं आहे आणि चुकीचंही. जो दिव्य संदेश त्यांना इतरांना द्यायचा असतो तो व्यक्त करायलाच ते असमर्थ आहेत. अशा माणसांचा संदेश बहिऱ्या कानांवरच आदळेल हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या श्रद्धाळू अनुयांचं काय, अशी निर्मम वेळ येईल का की त्यांच्या डोळ्यावर पडलेले पडदे दूर होतील? ते शक्य होईल असं कदापि वाटत नाही. मेहेरबाबांची कहाणी ही खास भारतीय भोळेपणाची कहाणी आहे आणि भाबडेपणाच्या या गुणाचं सामर्थ्य भारतात किती मोठं आहे हेच यावरून सिद्ध होतं. भारत अशिक्षितपणाच्या आणि अतिधार्मिकतेच्या दोषाने पीडित आहे. भावनांना बुद्धियुक्त तर्कापासून दूर ठेवण्याच्या शास्त्रीय पद्धतीचं शिक्षण इथल्या लोकांना मिळत नाही. त्यामुळे ते इतिहास आणि दंतकथा, तथ्य आणि कल्पना यांची सर्रास सरमिसळ करतात. उत्साही अनुयायांच्या टोळ्याच्या टोळ्या जमा करणं सहज शक्य आहे. मग ते अनुयायी महत्त्वाकांक्षी असोत वा मूर्ख, अनअनुभवी असोत वा ते महान लोकांशी संबंध ठेवण्यात धन्यता मानणारे असोत, त्याने काही फरक पडत नाही. माझ्याजवळ पुरेसा वेळही नाही आणि धीरही नाही जेणेकरून मी मेहेरबाबांनी
त्यांच्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यात केलेल्या घोडचुकांची नोंद घेत बसावं. मीही अशीच घोडचूक केली आहे. फरक इतकाच आहे की ते स्वतःला ईश्वरप्रणीत जगदोद्धारक म्हणवतात आणि मी मात्र एक साधारण मर्त्य मानव. शिवाय हे मान्य करून माझ्या मर्यादांची दुःखद जाणीव असणारा एक मामूली माणूस आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की मेहरबाबांचे अनुयायी हे कधीच मान्य करणार नाहीत की मेहरबाबा कधी घोडचुका करू शकतील. ते भाबडेपणाने असंच मानतात, बाबा जे बोलतात किंवा करतात त्यामागे नक्कीच काहीतरी अनाकलनीय गूढ कारण आहे. ते फक्त डोळे झाकून त्यांना अनुसरण्यात धन्यता मानतात आणि वास्तविक त्यांनीही करायला तेच हवं. कारण त्यांनी उघड्या डोळ्यांनी जे पाहिलं ते जे पचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा स्वीकार करायला त्यांची बुद्धी तयार होणार नाही. त्यांच्या बाबतीत मला आलेल्या अनुभवामुळे दोष मांडणाऱ्या माझ्या दृष्टीचं समर्थन करून मी तिला अधिक तीव्र केलं आहे. माझ्या याच वृत्तीने माझ्या जीवनातील निष्ठेचा घास घेतला आहे. इतकंच नव्हे तर या देशातील माझ्या भटकंतीत मला मार्ग दाखवणाऱ्या आंतरिक संवेदनाशीलतेला झाकून टाकणारा माझा मूलभूत संशयी स्वभाव अधिकच दृढ झाला आहे. पूर्वेत सगळीकडे वारंवार असं सुचवलं जातं की एक अशी घटना घडणार आहे जी इतिहासात शेकडो वर्षांनंतर घडत असते. ईश्वराने अवतार घेण्याची कल्पना सावळ्या त्वचेच्या भारतीयात, बुटक्या तिबेटियांमध्ये, बदामी डोळ्यांच्या चीनांमध्ये आणि श्वेत दाढीधारी आफ्रिकनांमध्येही आवर्जून दिसते. धर्मपरायण, भक्तिनिष्ठ पौरात्यांच्या कल्पनेनुसार ती वेळ आता येऊन ठेपली आहे आणि सध्याच्या काळात पसरलेली अस्वस्थता ही त्या घटनेची चाहूल निकट आल्याचं दुश्चिन्हच आहे. अशा परिस्थितीत मेहरबाबांनी स्वतःमध्ये अचानक घडून आलेल्या बदलांना ते भावी मसीहा, मुक्तिदाता, उद्धारक असल्याची चिन्ह समजणं अगदी स्वाभाविक नाही का? मग एक दिवस ते या भयभीत जगासमोर स्वतःला व्यक्त करतील. अशा त्यांनी आपल्या मनात जपलेल्या गोड समजुतीत वावगं काय असणार? त्यांच्या आज्ञाधारक शिष्यांनी या मुक्तिदात्याच्या आगमनाची वार्ता पसरवण्याचं काम स्वतःच्या माथी घेतलं तर त्यात नवल ते काय? तरीही ते ज्या नाट्यमय पद्धतीचा वापर करतात त्याचा धिक्कार करणं भाग पडतं. हजारो शतकात होऊन गेलेल्या कोणत्याही महान धार्मिक शिक्षकांनी अशा पद्धती आजवर उपयोगात आणल्या नाहीत किंवा आध्यात्मिक मर्यादांचं उल्लंघनही केलेलं नाही. या तथाकथित संतांच्या लहरी भविष्यात कोणते वळण घेतील याविषयी मला शंकाच आहे. पुढे येणाऱ्या काळात त्याचा चांगलाच अनुभव येईल. माझ्या मनात सुरू झालेली ही विचारमालिका संपत आल्याचं मला जाणवलं. मांडीवरील वर्णाक्षराच्या तक्त्यावरून वेगाने फिरणाऱ्या मेहरबाबांच्या बोटातून अनेक उच्च आणि दैवी विचार व्यक्त झाले आहेत हे देखील अमान्य करता येत नाही. पण जेव्हा ते धार्मिक प्रेरणेच्या पातळीवरून खाली येऊन स्वतःच्या महानतेविषयी बढाया मारू लागतात तेव्हा मात्र तिथून त्वरित निघून जावंसं वाटतं. कारण अशा वेळी मानवतेचे हे भावी मार्गदर्शक तिची दिशाभूल करणारे बनतात. ते काही काळाने पश्चिमेला जरूर गेले, पण माझ्याविषयी त्यांनी केलेली भविष्यवाणी मला बोलावून स्वतःसोबत भ्रमंती घडवण्याची पूर्णपणे खोटी ठरली. मेहरबाबा अमेरिकेत येतात. पाश्चात्य समुदाय त्यांच्याभोवती गोळा होऊ लागला आहे. ते अजूनही अशा अद्भुत गोष्टी करण्याची वचनं देतात. या जेव्हा घडून येतील तेव्हा ते आपलं मौन भंग करतील असं ते म्हणतात. त्यांनी इंग्लंडला अनेकदा भेटी दिल्या, पण फ्रान्स, स्पेन आणि टर्कीत त्यांना जितके अनुयायी लाभले त्याच्या दुप्पट ते पर्शियात मिळाले. त्यांनी अनेक स्त्री पुरुषांचा समावेश असलेल्या आपल्या अनुयायांसह संपूर्ण अमेरिकेत नाट्यात्मक प्रवास केला. ते जेव्हा हॉलिवूडमध्ये गेले तेव्हा त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. मेरी पिकफोर्डनेही त्यांना आपल्या घरी नेलं. ताल्लुल्लाह बँकहेडने त्यांच्यात अभिरुची दाखवली आणि हॉलिवूडमधल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये मुख्य अशा हजारो व्यक्तींसमोर त्यांची भेट घडवून देण्यात आली. पश्चिमेत त्यांचे मुख्यालय बनवण्यासाठी जमिनीचा एक मोठा तुकडा मिळवला गेला. त्यांच्या ओठावरचं मौन अजूनही कायम आहे. ते या देशातून त्या देशात फिरत आहेत. शेवटी त्यांना कुप्रसिद्धीच्या झोतात आणलं गेलं. प्रकरण 15. एक विचित्र आमनासामना. मी पुन्हा एकदा पश्चिम भारताच्या भूमीवर रमतगमत आणि कोणत्याही पूर्व आयोजनाविना आरामात भटकत आहे. धूळ भरल्या रेल्वे प्रवासांनी आणि बैठक नसलेल्या बैलगाड्यांमधून फिरून मला वैताग आला होता. म्हणून मी एक जुनी पण मजबूत प्रवासी मोटार विकत घेतली आणि सोबत एका हिंदूला घेतलं जो माझा सोबती, गाडीचालक आणि नोकर अशी तिहेरी भूमिका बजावत होता. आम्ही कित्येक मैलाचा प्रवास केला. वेगवेगळ्या भूभागातून जात असताना विविध दृश्यांचा आस्वाद घेतला. जेव्हा आम्ही जंगलातून प्रवास करायचो
तेव्हा वेळेवर जवळच्या खेड्यात पोचता आलं नाही तर रात्री प्रवास थांबवायचो आणि पहाट होईपर्यंत वाट पाहायचो. माझा नोकर आजूबाजूची झुडपं आणि वाळकी लाकडं यांच्या मदतीने शेकोटी पेटवून ती रात्रभर तशीच ठेवायचा. या आगीमुळे जंगली श्वापदं आपल्यापासून दूर पडतील असं आश्वासन तो मला द्यायचा. चित्ते बिबटे रानात मुक्तपणे विहार करायचे, पण साध्या आगीमुळे ते इतके भयभीत व्हायचे की आमच्यापासून 4 हात अंतर बाळगून राहायचे. पण कोल्ह्यांचं तसं नव्हतं. जवळच्या टेकड्यामधून आम्हाला जवळून कोल्हेकुई ऐकू यायची. दिवसा उजेडी आम्हाला अधूनमधून गिधाडं त्यांच्या उंचावरच्या घरट्यातून तळपत्या आकाशात घिरट्या घालताना दिसायची. एकदा दुपारी आम्ही एका धूळ भरल्या रस्त्याने प्रवास करत असताना आम्हाला रस्त्याच्या कडेला एक विचित्र जोडी दिसली. एक मध्यमवयीन सत्पुरुष होता. एका विरळ झुडपाच्या सावलीत तो पाय दुमडून मांडी घालून गहन ध्यानसमाधीत गुंतला असावा. दुसरा होता एक तरुण, जो त्याचा नोकर, कदाचित शिष्य असावा. वयस्कर माणसाचे हात जोडलेले होते, डोळे अर्धवट मिटलेले, बहुधा ध्यानसमाधीत, आणि आम्ही त्याच्यासमोरून जात असताना तो पूर्णपणे निश्चल बसून होता. त्याने आमच्याकडे साधा दृष्टिक्षेपही टाकला नाही. हो, त्याच्या शिष्याने मात्र आमच्याकडे मरगळलेल्या नजरेने पाहिलं. त्या माणसाच्या चेहऱ्यात असं काही होतं की मी त्याच्याकडे आकृष्ट झालो आणि थोडी पुढे गेलेली आमची गाडी थांबवण्याचा निर्धार केला. माझा हिंदू सोबती त्यांना प्रश्न विचारायला मागे गेला आणि मी गाडीत बसून त्याला त्या दोघांकडे जाताना अस्वस्थपणे पाहू लागलो. बराच वेळ तो तरुणाशी बोलत होता. परत आल्यावर त्याने मला सांगितलं ती जोडी गुरु शिष्यांची होती. प्रारंभी क्षुल्लक माहितीच्या तपशिलासह त्याने पुढे सांगितलं की वृद्धाचं नाव चंडीदास होतं आणि तरुण शिष्याने केलेल्या आदरातिथ्यावरून तो एक असाधारण प्रकारचा योग्य होता. त्यांनी त्याचं बंगालमधील मूळ गाव 2 वर्षापूर्वी सोडलं असून ते गावोगाव भटकत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी बरंच मोठं अंतर कापलं असून हा प्रवास थोडा पायी आणि थोडा रेल्वेने केला आहे. मी त्यांना पुढच्या मुक्कामी जाण्यासाठी माझ्या गाडीत यायला सांगितलं. माझी विनंती वृद्धाने सहृदयतेने, गौरवाने, तर तरुणाने भावनावश होत कृतज्ञतापूर्वक चटकन स्वीकारली. अशा रीतीने आमचा चौघांचा हा विचित्र ताफा अर्ध्या तासानंतर जवळच्या खेड्यात पोचला. आम्ही तिथे रात्रीपुरता मुक्काम करायचं ठरवलं. हाडकुळ्या गाईचा छोटा कळप राखणाऱ्या एका मुलाशिवाय वाटेत कोणीच नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं. गावाच्या विहिरीजवळ आम्ही पोचलो तेव्हा संध्याकाळ सरत आली होती. विहिरीतलं थंड पण शुद्धतेबाबत शंका निर्माण करणारं पाणी प्यायल्यानंतर आसपास पाहिलं. ज्याला खेड्यातील एकमेव रस्ता म्हणता येईल अशा वेड्या वाकड्या वाटेवर दोन्ही बाजूंना 40-50 झोपड्या आणि कुटीरं होती. कशी तरी साकारलेली गवती छपरं, बुटक्या, कमी जास्त उंचीच्या मातीच्या भिंती आणि ओबडधोबडपणे उभे केलेले बांबू अशा एकंदर दरिद्री देखाव्याने मनावर विषण्णतेची काळजी धरली. काही गावकरी त्यांच्या ओबडधोबड घराच्या समोरील सावलीत मांडी घालून बसले होते. एक काळसर रंगाची उदासवाणी स्त्री विहिरीजवळ आली. तिच्या वस्त्रांनी तिचे शुष्क स्तन अर्धवट झाकले होते. विहिरीतून पाणी शेंदून तिने आपल्या पितळी हंडा भरला आणि आल्या वाटेने ती निघून गेली. माझा हिंदू सोबती चहाची व्यवस्था करण्यासाठी गावातील सरपंचाचं घर शोधण्यासाठी निघून गेला. योगी आणि त्याचा शिष्य जमिनीवरील मातीतच मांडी घालून बसून आराम करू लागले. योग्याला इंग्लिश येत नव्हतं आणि शिष्याचं भाषाज्ञान तुटपुंज आहे हे मला गाडीच्या प्रवास दरम्यान लक्षात आलं होतं. अर्थात संभाषण करण्यासाठी ते बरंच अपुरं होतं. संवाद साधण्याचे माझे थोडे प्रयत्न असफल झाल्यानंतर माझा सोबती परत येण्याची वाट पाहणंच फायद्याचं असल्याचं मला आढळून आलं. आम्ही सगळे संध्याकाळ स्थिरावताच माझ्या हिंदू सोबत्याला दुभाषी बनवून त्या दोघांकडून मला हवी ती माहिती मिळवता येणार होती. मध्यंतरी काही स्त्री पुरुष आणि मुलांचा छोटा समूह आमच्याभोवती गोळा झाला. ग्रामीण भागातील गावकरी क्वचितच युरोपियनांजवळ येतात. त्यांच्याशी बोलायला मला नेहमीच आवडायचं. मुलं सुरुवातीला जरा लाजत होती, पण त्यांना काही आणि देऊन जिंकून घेतलं. त्यांना माझ्या अलार्म घड्याळाचं खूप कुतूहल वाटलं. ते भाबड्या आनंदाने त्याच्याकडे पाहत असताना मी अलार्म लावून त्याचा किणकिणाट ऐकवला आणि त्यांना खुश केलं. एका स्त्रीने योग्याजवळ येऊन त्याच्यासमोर जमिनीवरच साष्टांग दंडवत घातला. त्याच्या पावलांना हात लावून मग आपल्या कपाळाला स्पर्श केला. माझा हिंदू नोकर सरपंचांना सोबत घेऊन आला आणि त्याने चहा तयार असल्याची घोषणा केली. माझा नोकर पदवीधर आहे, पण त्याला माझा ड्रायव्हर, सांगकाम्या आणि दुभाषा म्हणून काम करण्यात समाधान वाटतं. शिवाय त्याला माझ्या पाश्चिमात्य जीवनाच्या तळाशी जाण्याची आवड आहे
आणि एक ना एक दिवस मी त्याला माझ्यासोबत युरोपला नेईन अशी आशा वाटते. त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि स्वभावाचा मान राखून मीही त्याला नोकर म्हणून नव्हे तर एका सोबत्याच्या नात्याने मैत्रीपूर्ण वागणूक देतो. मध्यंतरी कोणीतरी योगी आणि त्याच्या शिष्याला आपल्या झोपडीत आदरातिथ्यासाठीही नेलं होतं. हे ग्रामीण लोक नक्कीच त्यांच्या शहरी बांधवांपेक्षा अधिक सहृदय आहेत. आम्ही सरपंचाच्या घराकडे जात असताना पश्चिमेकडे पाहिलं तर सूर्याचा तप्त अग्निपिंड वेगाने टेकड्यामागे सरकत होता आणि संध्याछायेने आभाळ आरक्त झालं होतं. आम्ही थोड्या बऱ्यापैकी कुटीरवजा घरात पोचताच मी सरपंचाचे आभार मानले. तुमच्या भेटीचं भाग्य मला लाभलं हेच खूप झालं, त्याने साधेपणाने उत्तर दिलं. चहा घेतल्यानंतर आम्ही थोडी विश्रांती घेतली. आता तिन्ही सांजा ढळून अंधाराच्या सावल्या वाढत होत्या आणि घराकडे येणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घुंगूरमाळ्यांची किणकिण ऐकू येत होती. नंतर माझ्या नोकऱ्याने योगाकडे जाऊन त्याला माझ्याशी बोलायला तयार केलं. त्यांनी मला एका अगदी सामान्य अशा झोपडीकडे नेलं. मी त्या बुटक्या छपराच्या चौकोनी छोट्या खोलीत प्रवेश केला आणि माझ्या पायांना शेणामातीने सारवलेल्या जमिनीचा स्पर्श झाला. झोपडीत फर्निचर काहीच नव्हतं. कोपऱ्यातील स्वयंपाकघराच्या ओबडधोबड जागेवर मातीची काही भांडी दिसली. भिंतीत रोवलेल्या बांबूवर कपडे लटकत होते. कपड्यांच्या कपाटाचं काम तो बांबू करत होता. एका कोपऱ्यात तांब्या पितळेची पाण्याची भांडी रचून ठेवली होती. पंटीच्या मंद प्रकाशात ती ओकीबोकी खोली कशी तरीच दिसत होती. अशी आहेत दरिद्री शेतकऱ्यांची ओसाड घरं. योग्याच्या शिष्याने त्याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत माझं स्वागत केलं, पण त्याचा गुरु कुठे दिसत नव्हता. एका आजारी बाईला आशीर्वाद देण्यासाठी त्याला जवळच्याच झोपडीत नेण्यात आलं होतं. तो येईपर्यंत मी त्याची वाट बघत बसलो. शेवटी बाहेर रस्त्यावर त्याच्या येण्याची चाहूल लागली आणि उमऱ्यावर एक उंच आकृती उभी राहिली. गंभीरपणे तो खोलीत दाखल झाला. मला पाहून त्याने ओळखल्याच्या आविर्भावात मान हलवली आणि काहीतरी पुटपुटला. माझा सोबती त्याचा अनुवाद करत म्हणाला, साहेब, हे तुमचं अभिवादन करत आहेत. ईश्वर तुमचं रक्षण करो असा आशीर्वाद देत आहेत. चादरीवर बसण्याच्या माझ्या विनंतीला नकार देऊन त्याने जमिनीवर बसणं पसंत केलं. तो मांडी घालून बसला. आम्ही एकमेकांसमोर बसलो आणि त्याचं अधिक निरीक्षण मधुरपूरमध्ये करण्याची संधी मला मिळाली. त्या माणसाचं वय 50चं असावं, पण त्याच्या पिकलेल्या दाढीमुळे ते जास्त वाटत होतं. त्याच्या केसाच्या बटा मानेवर उडत होत्या. त्याचा चेहरा गंभीर होता. त्यावर स्मित कधीच नव्हतं. पण त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर जी गोष्ट प्रामुख्याने मला जाणवली होती तीच पुन्हा तीव्रतेने जाणवली. त्याच्या काळ्याभोर डोळ्यांमधील तेजस्वी लकाकी, त्याचे झळाळणारे तेज. मला माहीत होतं की त्याच्या अलौकिक नजरेतील तेज कित्येक दिवस मला झपाटून टाकणार आहे. तुम्ही खूप दूरवरून आला आहात? त्याने शांतपणे चौकशी केली. मी होकारार्थी मान हलवली. महाशय, गुरुजींबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याने अचानक विचारलं. मी अवाक झालो. त्याच्या मूळ स्थान बंगालला मी भेट दिली आहे आणि महाशयांना कलकत्त्यात भेटलो होतो हे त्याला कसं कळलं? मी क्षणभर त्याच्याकडे भयमिश्रित आश्चर्याने पाहिलं आणि मग धक्क्यातून सावरत त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं. त्या माणसाने माझं हृदय काबीज केलं आहे, मी उत्तर दिलं. पण तुम्ही हे का विचारता? त्याने माझ्या प्रतिप्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. थोडा वेळ अस्वस्थ करणारी शांतता पसरली. मी संभाषण चालू राहावं म्हणून म्हणालो, कलकत्त्याला परतल्यावर त्यांना पुन्हा एकदा भेटायचा माझा बेत आहे. ते तुम्हाला ओळखतात? मी तुमच्या शुभेच्छा त्यांना कळवू? योग्याने आपली मान ठामपणे नकारार्थी हलवली. तुम्ही यापुढे कधीच महाशयांना भेटू शकणार नाही. अगदी आत्ता या क्षणी मृत्यूदेव यमराज त्यांच्या आत्म्याला आमंत्रण देत आहेत. पुन्हा थोडं मौन. मग मी त्याला सांगितलं, योग्याच्या जीवनात आणि विचारात मला अभिरुची आहे. पण तुम्ही मला हे सांगाल का की तुम्ही योगी कसे बनलात आणि कोणतं ज्ञान प्राप्त केलं? चंडीदासाने त्याची मुलाखत घेणाऱ्या माझ्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं नाही. हा भूतकाळ म्हणजे राखेचा ढीग आहे. या ढिगात मला बोटं खुपसून मृत भूतकाळाचा शोध घ्यायला लावू नका. मी ना भूतकाळात जगतो ना भविष्यात. मानवी चैतन्याच्या गहन जागी या दोन्ही गोष्टी सावल्यांपेक्षा जास्त काहीच नाही. मला हेच ज्ञान लाभलं आहे, त्याने उत्तर दिलं. हे उत्तर माझा बेत उधळून लावणार होतं. त्याच्या अशा आडमुठ्या धोरणाने माझ्या शांतीला डिवचलं. पण या काळात जगणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना त्याची दखल घ्यावीच लागते. मी विरोध केला. काळ? त्याने विचारलं. तुम्हाला खात्री आहे का की काळ नावाची गोष्ट असते? मला भीती वाटली की आमच्या बोलण्याला वेगळंच वळण मिळत आहे. त्याच्या शिष्याने दावा केलेलं विलक्षण सामर्थ्य खरोखरच त्याच्या ठायी असेल का असा विचार मनात आला. पण मी मोठ्याने म्हणालो,
जर काळाचं अस्तित्वच नसतं तर अतीत आणि भविष्य आता इथंच असायला हवं, पण आपला अनुभव तर काही वेगळंच सांगतो. म्हणजे ज्याला तुम्ही तुमचा अनुभव म्हणता तो तर जगाने तुम्हाला सांगितलेला त्याचा अनुभव आहे. नक्कीच याबाबतीत तुमचा अनुभव काही वेगळा आहे असं तर तुम्हाला सुचवायचं नाही. तुमच्या बोलण्यात तथ्य आहे. विचित्र उत्तर आलं. भविष्यकाळ तुमच्यासमोर उघड झाला आहे असं मी समजावं का? मी अनंतात जगतो. भविष्यात कोणत्या घटना घडणार आहेत त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला नाही, चंडीदास म्हणाला. पण भविष्याचा असा शोध तुम्ही दुसऱ्यासाठी घेऊ शकता. होय, माझी त्याची इच्छा असेल तर. या गोष्टीचा नीट खुलासा मिळवायचा असं मी माझ्या मनात ठामपणे ठरवलं. मग तुम्ही त्यांना येणाऱ्या घटनांची चाहूल ऐकू शकता. अंशतः मानवी जीवन इतक्या संथपणे वाहत नसतं की त्यातील प्रत्येक तपशील त्याच्या बाबतीत अपरिवर्तनीय असेल. मग तुम्ही माझ्या भविष्याच्या काही भागाचा कानोसा घेऊ शकाल? या गोष्टी जाणून घेऊन तुम्हाला काय करायचं आहे? मी घुटमळलो. भविष्यात काय वडून ठेवलं आहे यावर ईश्वराने उगाचच पडदा घातलेला नाही, त्याने जरा कठोरपणे सांगितलं. आता काय बोलावं? तितक्यात एक विचार उचंबळून आला. गंभीर समस्या माझं हृदय विदीर्ण करतात. त्यांच्यावर काही प्रकाश पडावा म्हणून तर मी तुमच्या देशात आलो आहे. कदाचित तुम्ही जे काही सांगाल त्यामुळे माझ्या पावलांना योग्य वाट धरण्याचं मार्गदर्शन लाभेल, किंवा कदाचित मला कळेल की मी व्यर्थ परिश्रम करत आहे. त्या योगाने आपले तेजस्वी डोळे माझ्यावर रोखले. नंतरच्या काही काळाच्या शांततेदरम्यान मी पुन्हा एकदा त्याच्या गंभीरतेने प्रभावित झालो. तो गहन सुज्ञपणाच्या तोऱ्यात बसला होता. जंगल भागातील एका छोट्या खेड्यातील दरिद्री झोपडीत तो पाय दुमडून पायाचे तळवे परस्परात गुंफून गहन ज्ञानाच्या दिमाखात असा बसला होता जणू सभोवतालचा भिकार परिसर वितळून गेला. भिंतीच्या वरच्या भागातून एक पाल आमच्याकडे बघत असल्याचं मला पहिल्यांदा दिसलं. तिचे मण्यांसारखे डोळे आमच्यावर स्थिरावले होते. तिचं विचित्र तोंड तिने असं उघडलं होतं की निश्चितपणे ती माझ्याकडे बघून दुष्टपणे हसत असावी. शेवटी चंडीदास पुन्हा बोलू लागला. माझ्याजवळ ज्ञानाचं सुशोभित अलंकार नाहीत, पदव्या नाहीत, पण मला जे सांगायचं आहे ते तुम्ही जर ऐकलं तर तुमचा प्रवास वाया जाणार नाही. तुम्ही तुमच्या भारताच्या प्रवासाला जिथून आरंभ केला होता तिथेच परत जा. पौर्णिमेचा चंद्रोदय होण्याअगोदर तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला असं म्हणायचे की मुंबईला परत जायचं? बरोबर बोललात. मी गोंधळून गेलो. अर्धवट पाश्चात्तीकरण झालेल्या या शहरात माझ्यासाठी काय ठेवलं असेल? पण माझ्या शोधाला मदत करेल असं काही तिथे मला कधीच आढळून आलं नाही. मी विरोध केला. चंडीदासाने माझ्याकडे संतपणे पाहिलं. तुमचा मार्ग तिथेच जातो. तुमचे पाय तुम्हाला जितक्या त्वरेनं तिथे नेतील तितक्या त्वरेनं जा. अजिबात वेळ घालवू नका. उलट उद्याच मुंबईला जायला निघा. तुम्ही मला जे सांगणार होतं ते एवढंच आहे का? अजूनही बरंच काही आहे, पण ते पाहण्याचा त्रास मी घेतला नाही. तो पुन्हा मौन झाला. त्याचे डोळे संत पाण्यासारखे पूर्णपणे निर्विकार होते. थोड्या वेळाने त्याने सांगितलं, पुढच्या संक्रांतीआधी तुम्ही भारत सोडून पश्चिमेला परताल. आमची भूमी सोडल्यावर लगेचच तुम्हाला मोठा आजारपण येईल. आजाराने जर्जर झालेल्या त्या शरीरात आत्मा तळमळेल, पण त्याच्यासाठी हे शरीर सोडून जाण्याची वेळ अजून आलेली नाही. नंतर नियतीचे दडलेले रहस्य प्रकट होणार आहे. मग ती तुम्हाला पुन्हा आर्यावर्तात म्हणजे भारतात पाठवील. अशा प्रकारे तुम्ही 3दा या देशात याल. एक साधू सध्याही तुमची प्रतीक्षा करत आहे. तुम्ही त्याच्याशी ऋणानुबंधाच्या धाग्याने बांधले गेल्याने इथे परत याल आणि आमच्यात राहू लागाल. तो बोलायचं थांबला आणि त्याच्या पापण्या हलकेच थरारल्या. नंतर माझ्याकडे रोखून बघत तो म्हणाला, मी सांगितलेलं तुम्ही ऐकलं आहे. आता याशिवाय माझ्याकडे सांगण्यासारखं जास्त काही नाही. त्यानंतर आमचं तसेच थातूरमातूर कमी महत्त्वाचं बोलणं झालं. चंडीदासाने त्याच्याविषयी अधिक काही बोलायचं नाकारलं. त्यामुळे त्याच्या बोलण्याचा अर्थ कसा लावावा या विचारात मी पडलो. मला खात्रीनं वाटत होतं की त्याच्या शब्दांमागे अजून काहीतरी दडलं आहे. त्याच्या शिष्याशी थोड्या गप्पा मारत असताना एक मजेदार घटना घडली. त्याने मला निरागसपणे विचारलं, अशा गोष्टी तुम्हाला इंग्लंडच्या योगामध्ये आढळून येत नाहीत का? मी हसूदाबत उत्तर दिलं, आमच्या देशात योगीच नसतात. आत्तापर्यंत सगळेजण शांत आणि स्तब्ध बसले होते. पण जेव्हा त्या योग्याने मुलाखत संपल्याचं सुचवलं तेव्हा शेतकरी असलेल्या झोपडीचा मालक आमच्या जवळ येऊन विचारू लागला, तुम्हाला आमच्या गरिबाघरचं जेवण घ्यायला आवडेल का? त्यावर मी त्याला सांगितलं, आम्ही गाडीत आमच्यासोबत थोडं धान्य आणलं आहे. सरपंचाच्या घरी जाऊन स्वयंपाक करून जेवू. सरपंचाने त्याच्या घरातील एक खोलीत रात्रीपुरती आमची सोय करण्याचं वचन दिलं. पण तो शेतकरी म्हणाला,
तो तसं काही करणार नाही. पाहुण्याचं आदरातिथ्य कसं करावं याचा त्याला विसर पडला आहे. मी त्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही दुपारी भरपूर जेवलो आहे, तेव्हा आमच्यासाठी उगाचच त्रास घेऊ नये, पण त्याने आमचं काहीच ऐकलं नाही. त्याचा आग्रह चालूच राहिला. शेवटी त्याला नाराज न करता मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं. माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना मी उपाशीपोटी पाठवलं तर मला पाप लागेल. माझ्यासाठी ताट वाढत तो म्हणाला. झोपडीच्या भिंतीला ठेवलेल्या छिद्रातून मी बाहेर पाहिलं. ते छिद्र म्हणजे गज नसलेली खिडकी होती. चंद्राचं पिवळसर फिक्कट चांदणं त्या खिडकीतून डोकावत होतं. अशा साध्या अशिक्षित माणसातच अधिकतर दिसून येणारा उदात्त चारित्र्याचा आणि दयाळूपणाचा मी विचार करू लागलो. शहरी लोकांमध्ये चारित्र्याचं जे अधपतन दिसून येतं त्याची भरपाई त्या शहरीचे उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक निपुणता करू शकत नव्हती. मी जेव्हा चंडीदास आणि त्याच्या शिष्याचा निरोप घेण्यासाठी उठलो तेव्हा छताच्या एका अरुंद वाशाला टांगलेले स्वस्तातले कंदील हातात घेऊन घरमालक आम्हाला वाट दाखवायला आमच्यासोबत बाहेर पडला. मी त्याला थांबायला सांगितलं. त्याने स्मित करीत आपल्या कपाळाला हाताने स्पर्श करीत नमस्कार केला आणि उघड्या दारात उभा राहिला. माझ्या नोकरामागोमाग मी वाट चालू लागलो. हातातील विजेऱ्यांच्या प्रकाशात आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी रात्र घालवण्यासाठी परतलो. झोपेने लगेच माझा ताबा घेतला. झोपेच्या स्वाधीन होताना माझ्या विचारात कोल्हेकोई आणि मोक्काट कुत्र्यांच्या भुंकण्याची सरमिसळ होत होती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.